येस, गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7च्या या आपल्या पेड सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. समाज सुधारकांवर आपण गेले काही दिवस डिस्कशन करतोय. तर आता पुढचे समाज सुधारक भाग 4 आपण आता डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. समाज सुधारक भाग 4. चला. तर आतापर्यंतचे आपण समाज सुधारक बघितलेले आहेत. त्याच्या पुढचा टप्पा आपल्याला बघायचा आहे. तर आता सगळ्यात पहिले महत्वाचे समाज सुधारक तुमच्यासोबत मी डिस्कस करतोय ते म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर. विधवा पुनर्विवाह हा जो कायदा आहे, विधवा पुनर्विवाह कायदा, यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केलेले होते. जसं सतीबंदीसाठी राजाराम मोहन रॉय यांनी झोकून दिलं होतं, तसं ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले होते. त्यांचा जन्म झाला 1820 मध्ये. कुठे जन्म झाला? मिदनापूरमध्ये, वीरसिंह या ठिकाणी. मिदनापूर जिल्ह्यामध्ये वीरसिंह या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि आधुनिक बंगाली गद्याचे जनक म्हणून ते ओळखले जातात, ईश्वरचंद्र विद्यासागर. आधुनिक बंगाली गद्याचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? ईश्वरचंद्र विद्यासागर. ओके. वीरसिंह या ठिकाणी मिदनापूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. आता त्यांच्या संदर्भात महत्वाची गोष्ट, ते शिक्षण खात्यात नोकरीला होते स्वतः, आणि साध्या शिक्षकापासून त्यांनी सुरुवात केली आणि शिक्षण निरीक्षक, एज्युकेशन इन्स्पेक्टर या पदापर्यंत ते पोहोचले. आणि त्यांनी 35 नवीन बालिका विद्यालय उघडली. ही महत्वाची गोष्ट होती. बालिका विद्यालय ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी उघडली. तसंच संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळत नव्हतं, ते धोरण त्यांनी रद्द केलं. म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर शिक्षण खात्यात नोकरीला होते, साधे शिक्षक ते शिक्षण निरीक्षक. पुढे त्यांचे अधिकाऱ्यांशी मतभेद झाले, त्यामुळे ते बाहेर पडले. तर या ईश्वरचंद्र विद्यासागरांनी काय केलं, तर आपल्या मुलाचे लग्न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिलं. आणि ही जी विधवा पुनर्विवाहाची जी संकल्पना आहे ती त्यांनी रूढ केली. आणि त्यांनी प्रयत्न केले की विधवांचा पुनर्विवाहासाठी, आणि त्याच्यातून डलहौसीने विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला. त्यांनी संस्कृत भाषेच्या अध्ययनासाठी बोधोदय, उपक्रमणिका, व्याकरण कौमुदी हा महत्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, व्याकरण कौमुदी. आणि कलकत्त्याला दरबार भरलेला, तेव्हा इंग्लंडच्या राणीकडून त्यांना सनद प्राप्त झाली 1877 ला. पुढे त्यांना CIE म्हणजे सर ही पदवी थोडक्यामध्ये त्यांना मिळाली. हे झालं ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात. ते शिक्षण खात्यात नोकरीला होते, मग पुढे बाहेर पडले. विधवा पुनर्विवाह, महिला शिक्षण यासाठी त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. आता पुढचे एक महत्वाचे समाज सुधारक तुम्हाला सांगतोय, त्यांचं नाव आहे ब्रह्मानंद उपाध्याय. आता काय वेगळं आहे त्यांचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, संध्या हे एक साप्ताहिक होतं, जहाल राष्ट्रवादी साप्ताहिक होतं. त्या जहाल राष्ट्रवादी साप्ताहिकाचे संपादक होते ब्रह्मानंद उपाध्याय. हा पहिला पाठ झाला. ते स्वतः अध्यात्मवादी सुद्धा होते, वृत्तपत्रकार होतेच, जहाल नेते पण होते, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ते अध्यात्मवादी सुद्धा होते. आता बघा, ते सुरुवातीला ब्राह्मोचे कार्यकर्ते होते, ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते होते. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केलेला होता, हे माहिती आहे आपल्याला. तर ब्राह्मो समाजाचा त्याग करून त्यांनी ख्रिश्चन धर्माची, ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट पंथ आहे त्याची त्यांनी दीक्षा घेतली आणि आपलं नाव बदलून केलं ब्रह्मबांधव उपाध्याय. ब्रह्मानंदाचं त्यांनी केलं ब्रह्मबांधव, ब्रदर या संकल्पनेने. ख्रिश्चनिटीमध्ये ब्रदर ही संकल्पना आहे. ब्रह्मानंदाचं त्यांनी केलं ब्रह्मबांधव. काही दिवसांनी रोमन कॅथलिक बनले आणि स्वतःला ख्रिश्चन वेदांती संन्यासी, आता वेदांत परत हिंदू धर्माचं आहे, ते स्वतःला ख्रिश्चन वेदांती संन्यासी म्हणून घेत होते. आणि
शांतिनिकेतन कोणाची संस्था आहे? रवींद्रनाथ टागोर यांची संस्था आहे. बरोबर आहे का चूक आहे? शांतिनिकेतन कोणाची संस्था आहे? रवींद्रनाथ टागोर यांची संस्था होती. पुढे विश्वभारती विद्यापीठ झालं, तर तिकडे पण त्यांनी अध्यापकाचं काम केलं. आणि वंगदर्शन हे बंकिमचंद्र चटर्जी यांचं मासिक होतं, ते बंद पडलेलं मासिक चालवण्याला रवींद्रनाथांना त्यांनी मदत केली. ब्रह्मानंद उपाध्याय हे मूळ कोणाचे होते? ब्राह्मो समाजाचे होते. नंतर ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. आपलं नाव काय काय गेलं बघा, ब्रह्मबांधव उपाध्याय. त्याच्यानंतर वेदांत प्रचार, स्वामी विवेकानंदजी यांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि वेदांत प्रचारासाठी ते इंग्लंडला गेले. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज या विद्यापीठात त्यांनी हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, वेदांत यावर व्याख्यानं दिली आणि मग त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला. तर असे आपले ब्रह्मानंद उपाध्याय, त्यांचं वृत्तपत्र संध्या, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की एक वृत्तपत्र कोणाचं होतं वगैरे सगळ्या गोष्टी. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट, ते ब्राह्मोसचे कार्यकर्ते होते. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस, क्लिअर आहे का? मी 2 समाज सुधारक तुमच्यासोबत डिस्कस केले, ईश्वरचंद्र विद्यासागर पहिले, ब्रह्मबांधव उपाध्याय दुसरे. आता तिसरे महत्वाचे समाज सुधारक मी घेतोय, के वीरेशलिंगम पंतलू. अतिशय महत्वाचा भाग आहे आता. वीरेशलिंगम पंतलू हे होते मद्रास, म्हणजे तत्कालीन मद्रास, आजचा एपी आंध्र प्रदेश, या ठिकाणी राजमुंद्री नावाचं शहर आहे. राजमुंद्री या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला 1848 मध्ये. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याप्रमाणेच, म्हणजे जर आपण ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं नाव विधवा पुनर्विवाहासाठी घेतोय, तर वीरेशलिंगम पंतलू यांचं नाव सुद्धा आपल्याला घ्यायला लागेल. तर त्यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं, आणि ते सुद्धा ब्राह्मोशी संबंधित होते. ब्राह्मोशी. आता या वीरेशलिंगम पंतलू ब्राह्मोशी संबंधित होते, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांना म्हणायचे आंध्र प्रदेशचे राजाराम मोहन रॉय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आंध्र प्रदेशचे राजाराम मोहन रॉय कोणाला म्हटलं जात होतं? तर के वीरेशलिंगम पंतलू. तेलुगू साहित्यामध्ये आणि प्रबोधन चळवळीत त्यांनी योगदान दिलेलं. विधवा विवाह, बालविवाह यांसारख्या प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. आणि ब्राह्मो समाजाचं मंदिर त्यांनी 1887 मध्ये निर्माण केलं होतं, 1887. आणि विवेकवर्धिनी हे मासिक त्यांनी सुरू केलं, आणि त्यांची एक संस्था आहे राजमुंद्री रिफॉर्म असोसिएशन, या संस्थेमार्फत विधवा पुनर्विवाह आयोजित करायला सुरुवात केली. मग आता इथे भरपूर गोष्टी आहेत बघा वीरेशलिंगम पंतलू यांच्या. 3 महत्वाच्या गोष्टी काय? आंध्र प्रदेशचे राजाराम मोहन रॉय. दुसरी महत्वाची गोष्ट ब्राह्मो मंदिर. तिसरी महत्वाची गोष्ट विवेकवर्धिनी नावाचं मासिक. आणि चौथी महत्वाची गोष्ट राजमुंद्री रिफॉर्म असोसिएशन. आता ही संस्था काय करायची? तर विधवा पुनर्विवाह करायची. 1881 ला त्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह आयोजित केला होता, आणि 1893 मध्ये सरकारतर्फे त्यांना राव बहादूर पदवी प्रदान करण्यात आली. आणि काँग्रेस स्थापन जी झालेली त्यामध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती. हा एक महत्वाचा पार्ट आहे. 1885च्या काँग्रेस स्थापन करण्यात सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. चला, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस, एकदा मला सांगा, क्लिअर आहे का? आता पुढचे एक अतिशय महत्वाचे समाज सुधारक मी घेतोय. त्यांचं नाव महत्वाचं आहे, शिवराम महादेव परांजपे, किंवा त्यांना एक पदवी दिली जाते, काळकर्ते. या पदव्या पण महत्वाच्या असतात विद्यार्थी मित्रांनो. काळकर्ते अशी पदवी कुणाला दिली जाते? तर ती दिली जाते शिवराम महादेव परांजपे. त्यांचा जन्म झाला 1864. कुठे झाला बघा? कुलाबा. कुलाबा म्हणजे आजचा कुठला? रायगड. त्या जिल्ह्यात महाडला त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचं साप्ताहिक असं नाव होतं काळ, म्हणून त्यांना म्हणायचे काळकर्ते. तर एका वर्षी प्रश्न असे विचारले होते, काळचे संपादक कोण? शिवराम महादेव परांजपे. संध्याचे कोण? ब्रह्मानंद उपाध्याय. म्हणजे बघा इथे वर्तमानपत्र त्यांची नावं तर आपल्याला कळतायत,
पण त्याचबरोबर महत्वाची गोष्ट काय कळते की त्यांनी काय योगदान दिलेलं आहे ते. त्याचबरोबर 1929च्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बेळगावला झालेलं महाराष्ट्र साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष होते शिवराम महादेव परांजपे. तर आता 1898 मध्ये त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केलं. पण त्याच्यामध्ये अतिशय जहाल भाषा होती. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि तब्बल त्यांना 19 महिन्याची शिक्षा झाली कारावासाची. पण 15 महिन्यांनी त्यांची मुक्तता करण्यात आली. पण 1910 ला सरकारने त्यांच्याकडून जामीन मागितला. वृत्तपत्र तुम्ही चालू ठेवायचं असेल साप्ताहिक तर तुम्ही जामीन लिहून द्या. तो काही त्यांना देता आला नाही. त्यामुळे त्यांना काळ बंद करायला लागला. त्यांनी 1920 ला, आता हा महत्वाचा मुद्दा आहे, टिळकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर स्वराज्य हे नवीन मासिक त्यांनी सुरू केलं. तुम्हाला आता आठवतंय का मला सांगा? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आठवत आहेत सगळ्यांना? ते टिळकांच्या निधनानंतर गांधीजींचे अनुयायी झाले होते. सेम गोष्ट आता इथे शिवराम महादेव परांजपेंची आहे. असे बरेच लोक आपल्याला आढळून येतील जे महाराष्ट्रात टिळकांचे अनुयायी होते, पण पुढे जाऊन ते गांधीजींच्या एकंदरीत कार्याने प्रभावित झाले. तर गांधीजींची असहकारिता चळवळ जी होती त्या चळवळीचा पुरस्कार स्वराज्य या साप्ताहिकातून शिवराम पंतांनी केला टिळकांच्या मृत्यूनंतर. ही महत्वाची गोष्ट इकडे येते. पण काळची लोकप्रियता स्वराज्याला लाभली नाही हे पण तितकंच खरं. मुळशी सत्याग्रहामध्ये ते सहभागी झाले 1 मे 1922च्या आणि त्यासाठी त्यांनी 6 महिन्याचा कारावास भोगला. सायमनला विरोध आणि नेहरू रिपोर्टच्या प्रचारासाठी सुद्धा ते पुढे आले. तर शिवराम महादेव परांजपे टिळकांचे अनुयायी, टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींचे अनुयायी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काळकर्ते अशी पदवी त्यांना आहे. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? एनी डाऊट्स? येस, चला पुढचे परत महाराष्ट्राकडे येतोय मी. पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख पंजाबराव शामराव देशमुख यांचा जन्म झाला अमरावतीमध्ये. पापळ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे त्यांचा जन्म आपण घेऊया अमरावती. त्यांचं मूळ आडनाव होतं कदम, पण देशमुख वतन होतं त्यामुळे त्यांचं आडनाव झालं देशमुख. आता त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते महाविद्यालय शिक्षणासाठी गेले. मग इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी भरपूर पदव्या मिळवल्या आहेत. बार ॲट लॉ, डी फिल, MA, एडिनबरो विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ अशा पद्धतीच्या पदव्या मिळाल्या. आता इथे महत्वाची गोष्ट आहे, वैदिक धर्मातील धर्माचा उद्गम आणि विकास याबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. तर पंजाबराव देशमुखांना कुठल्या प्रबंधाच्या संदर्भात डॉक्टरेट मिळाली असा प्रश्न आहे. तर वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम. ऑक्सफर्डमध्ये ते काही काळ संशोधक होते संस्कृतचे आणि अमरावतीला आल्यावर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. आणि आता इथे महत्वाची गोष्ट आहे, अंबादेवी मंदिर सत्याग्रहामध्ये पंजाबराव देशमुखांचा मोलाचा वाटा होता. मंदिर सत्याग्रहावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे अंबादेवी मंदिर सत्याग्रहामध्ये कोण होतं त्याचं उत्तर येईल पंजाबराव देशमुख. 1930 मध्ये प्रांतिक कायदे मंडळामध्ये त्यांची निवड झाली आणि ते शिक्षण, कृषी आणि सहकारी खात्याचे मंत्री होते. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रद्धानंद छात्रालय, जसं तुम्हाला मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल सांगितलेलं आठवतंय का? कर्मवीर भाऊराव पाटलांचं झालंय की नाही एकदा मला सांगा. भाऊराव पाटलांचं सेशन झालंय का नाही झालंय? म्हणजे त्याच्याबद्दल बोललोय की नाही बोललोय आता आठवत नाहीये मला. शिक्षणामध्ये जे लोक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील आहेत की अन्य लोक, भाऊराव पाटलांचं झालंय का आपलं का नाही झालंय? येस एकदा सांगा. आठवतंय का कोणाला? येस, नाही झालंय ना, ठीक आहे. तर सांगेन मी. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात आपण बोलू, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. तर आता इथे श्रद्धानंद छात्रालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली होती. कशासाठी? तर ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण मिळावं यासाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह कुणी सुरू केली? पंजाबराव देशमुख. श्रद्धानंद छात्रालय 26 ला आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था. तसे आपले कर्मवीर भाऊराव पाटील आहेत त्यांची रयत शिक्षण संस्था. कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला.
तर त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळे नावं लक्षात ठेवायला लागतील. धर्मवीर भाऊराव पाटलांची शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था. मग आता इथे श्रद्धानंद छात्रालय सांगितलं, ते कुणी काढलंय? पंजाबराव देशमुखांनी काढलंय. श्री शिवाजी शिक्षण संस्था पंजाबराव देशमुखांनी काढलेले. अंबादेवी मंदिर सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता. आता अजून एक महत्वाचं जे नाव येईल, शिवाजीराव पटवर्धन. ते पण अमरावती मधलेच आहे. पंजाबराव अमरावती, शिवाजीराव पटवर्धन अमरावती. तर त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन निवासी संस्था काढली. विदर्भ महारोगी मंडळ तपोवन निवासी आश्रम, तपोवन आश्रम म्हणून ओळखतात, तो अमरावतीला काढला. आणि दहीहंडा सत्याग्रह हा जो अकोल्याला झाला होता, सविनय कायदेभंग मध्ये आपण बघितलं, अकोल्याला जो दहीहंडा सत्याग्रह झाला होता, त्या दहीहंडा सत्याग्रहाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल, ते केलं होतं शिवाजीराव पटवर्धन यांनी. त्यामुळे शिवाजीरावांच्या बाबतीत तपोवन आश्रम तो आहे अमरावतीला. दुसरी महत्वाची गोष्ट, अकोल्याच्या दहीहंडा सत्याग्रहाचं नेतृत्व शिवाजीरावांनी केलेलं आहे. चला. केशवराव जेदे, पुण्यात त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा कल सत्यशोधक समाजाकडे होता आणि त्यांनी एक पक्ष स्थापन केला, तरुण मराठा पक्ष. केशवराव जेदे यांचा पक्ष आहे तरुण मराठा पक्ष आणि त्याच्या प्रचारार्थ शिवस्मारक हे साप्ताहिक काढलं. ब्राह्मणेतर चळवळीत जी काही नावं मी तुम्हाला सांगितली, भास्करराव जाधव किंवा आता आज अण्णासाहेब लट्टे तुम्हाला सांगेन, ही सगळी नावं महत्वाची आहेत. तर तरुण मराठा पक्ष कोणी काढला? केशवराव जेदे. शिवस्मारक हे त्याचं साप्ताहिक होतं. त्याचबरोबर मजूर हे वर्तमानपत्र, म्हणजे मजूर आणि शिवस्मारक. मजूर वर्तमानपत्र, शिवस्मारक काय? साप्ताहिक. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गणेशोत्सव मेळा काढला त्यांनी. गणेशोत्सव जो आपले लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला, तर त्याला शह देण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव मेळा सुरू केला. आणि कैवारी या साप्ताहिकाचे पुढे ते सहसंपादक झाले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1920 मध्ये लोकमान्य टिळकांना विरोध करून प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागत समारंभामध्ये सहभाग त्यांनी घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स भारतात येणार होता, त्याच्यावर बहिष्कार टाकूयात असं टिळकांचं म्हणणं होतं, पण त्याला त्यांनी विरोध केला. ते पुणे महापालिकेचे पण सदस्य होते, केशवराव जेदे. अशा पद्धतीने ही महत्वाची गोष्ट आहे केशवराव जेदेंची. आता महत्वाचे समाजसुधारक दादाभाई नौरोजी. भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून त्यांना ओळखतो आपण. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक हे आहेत आपले दादाभाई नौरोजी. त्यांनी संपत्ती निस्सारण किंवा ड्रेन ऑफ वेल्थ, संपत्ती निस्सारण किंवा ज्याला आपण म्हणतो ड्रेन ऑफ वेल्थ, ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. सॉरी, ड्रेन ऑफ वेल्थ हा त्यांचा ग्रंथ होता. आय एम सो सॉरी. ड्रेन ऑफ वेल्थ हा त्यांचा ग्रंथ होता. त्यांचा जन्म झालेला नवसारीला 1825 ला. 1845 मध्ये स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था त्याने स्थापन केली. स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1897च्या वेल्बी कमिशन, आर्थिक खर्चावर नेमलेलं, त्या वेल्बी कमिशन पुढे साक्ष त्यांनी दिलेली. आणि अशी साक्ष देणारे ते पहिले भारतीय होते. तर ही महत्वाची गोष्ट येते विद्यार्थी मित्रांनो. वेल्बी कमिशन पुढे साक्ष देणारे पहिले भारतीय कोण? उत्तर काय येईल? आपले दादाभाई नौरोजी. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की ते कोण होते, तर आर्थिक राष्ट्रवाद. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे ब्रिटिशांनी त्या पद्धतीने भारताचं शोषण केलंय हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं दादाबाईंनी. आणि त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे दादाबाईंच्या संदर्भात. चला, इथपर्यंत ठीक आहे. येस, आता दादाबाईंच्या संदर्भात
इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? एकदा सांगा मला. आता हाऊस ऑफ कॉमन्स या ठिकाणी जे आहेत, हाऊस ऑफ कॉमन्स हे ब्रिटिश संसद आहे. त्या ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहावर निवडून येणारे पहिले भारतीय दादाबाई होते. ही महत्वाची गोष्ट आहे. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून येणारे पहिले भारतीय होते दादाबाई नौरोजी. लिबरल पक्षाच्या तिकिटावर, लिबरल पक्ष उदारमतवादी पक्षाच्या तिकिटावर ते फिन्सबरी मतदारसंघातून निवडून आले, निवडून गेले होते. लंडन मधील फिन्सबरी मतदारसंघातून ते हाऊस ऑफ कॉमन्स तर्फे जे आहेत ते निवडून आले होते आणि अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय होते. आणि आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, एक मिनिट, एकच मिनिट, आपल्याला हे झालं. येस. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दादाबाईंनी काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद किती वेळा भूषवलं? 3 वेळा. कलकत्ता, लाहोर, कलकत्त्याला 2 वेळा, 86 आणि 1906. आणि हे तुम्हाला 1906चं महत्व सांगितलं. येस, आता दिसतोय सगळ्यांना? थोडंसं रिकनेक्टिंग येत होतं म्हणून मी सांगितलं होतं. आवाज येतोय का आणि दिसतोय का सगळ्यांना? येस, आवाज येतोय आणि दिसतोय सगळ्यांना ना? दादाबाई नौरोजी 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आता मी जे सांगायला जात होतो आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी जे आहे थोडस हे झालं. तर इंडियन रिफॉर्म असोसिएशन, इंडियन रिफॉर्म असोसिएशन संस्था कोणी स्थापन केली? लंडनला दादाबाईंनी स्थापन केली. या संस्थेचं काम होतं की भारतीयांचं सहकार्य मिळवायचं आणि 1897 मध्ये ही संस्था त्यांनी स्थापन केली होती, इंडियन रिफॉर्म असोसिएशन, लंडनला. क्लिअर इथपर्यंत? ओके, चलो. तर इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संस्था लक्षात ठेवा. फिन्सबरी लक्षात ठेवा. आणि संपत्ती निसरणाचा सिद्धांत कुणी मांडला? तर तो मांडला ऑब्व्हियसली दादाबाई नौरोजींनी. आणि स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी याच्या, हो सॉरी, स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी याच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, चला. क्लिअर? नाही, ते चुकून आले 4. बडोदा संस्थानाच्या दिवाणापुढे 4 चुकून आहे. ते तो ऍक्च्युली हा पॉइंट आहे ना, ते चुकून आलं, ते काढायला विसरलो. आता बॉम्बे प्रेसिडेन्सीची असोसिएशन संस्था आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. इंडियन रिफॉर्म असोसिएशन पर्यंत लिहून घेतलं असेल तर मला सांगा, मी पुढे जातो. येस, झालंय ना? तर बॉम्बे असोसिएशन किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था जी स्थापन झाली होती त्याचे संस्थापक होते दादाबाई. बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे संस्थापक होते दादाबाई नौरोजी. बाकीचे पण होते जे मी तुम्हाला सांगितलं, भाऊदाजी लाड वगैरे. आणि त्याच्यातूनच दादाबाईंनी बडोद्याचे दिवाण झाले होते. आणि तिथे 4 काय आहे ते परत खोडतो होते, नाही तर परत हे होईल. आता काढायचं तर परत मला पीपीडीतून बाहेर यावं लागेल. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का? चला.
नारायण गणेश चंदावरकर. सर नारायण चंदावरकर असंही म्हणूयात आपण यांना. अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक होते. त्यांचा जन्म झालाय होनावर. होनावर आहे नॉर्थ कॅनरा, आजही कर्नाटकामध्ये हा जिल्हा आहे. त्यांचं बहुतेक शिक्षण मुंबईला झालेलं एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये. आणि इंदू प्रकाश हे जे प्रार्थना समाजाचं साप्ताहिक होतं त्याच्या इंग्रजी विभागाचे ते संपादक झाले. प्रार्थना समाजाच्या साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे ते संपादक झाले आणि 1900 मध्ये लाहोरला एक काँग्रेसचं अधिवेशन भरलं, त्याचे ते अध्यक्ष होते. आता हे पहिले मराठी अध्यक्ष होते की नाही त्याच्या बाबतीत बरंच आपल्याला खल करता येईल. पण जसं की त्यांचा जन्म झालाय कन्नडामध्ये, नॉर्थ कन्नडा डिस्ट्रिक्ट, त्यामुळे आता त्यांना पकडायचं की नाही हा एक मुद्दा आहे. पण त्यांचं बरंचसं शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे, त्यामुळे आपण निश्चित पद्धतीने त्यांना पकडू शकतो. पहिले मराठी अध्यक्ष म्हणता येईल, पण मी मुद्दामून याचा उल्लेख केलेला नाही, पण ते असू शकतात पहिले मराठी अध्यक्ष. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, 1896 पासून प्रार्थना समाजाचे प्रमुख होते आणि सोशल कॉन्फरन्स जी रानडे साहेबांनी स्थापन केली होती त्याचे ते सचिव झाले. आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस क्लास मिशनचे ते अध्यक्ष सुद्धा झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते झाले. आणि 1919च्या कायद्यानुसार मुंबईला जी विधान परिषद स्थापन झाली तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले. सर नारायण चंदावरकर यांच्या बाबतीत पहिले मराठी असं म्हणता येईल आपल्याला, पहिले मराठी अध्यक्ष. त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. आणि समाज सुधारणेमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. असे आपले सर नारायण चंदावरकर. जन्म गाव महत्वाचं आहे, होनावर, प्रार्थना समाज आणि इंदू प्रकाश. आता राजकुमारी अमृत कौर. राजकुमारी अमृत कौर यांच्या संदर्भात हा प्रश्न मला घ्यायचा आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा सॉरी प्रश्न नाही, यांच्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. ओके. त्यांचं महत्वाचं योगदान जे होतं, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी त्या आग्रही होत्या. या राजघराण्यामधील होत्या आणि लोतीमन समितीपुढे त्यांनी या संबंधी प्रतिनिधित्व केलं होतं. म्हणजे लोतीमन समिती कशासाठी होती, की सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे का नाही. तसंच ब्रिटिश सरकारने त्यांची नियुक्ती एज्युकेशन ऍडवायझरी बोर्ड याच्या सदस्यपदी केली होती. एज्युकेशन ऍडवायझरी बोर्ड याच्या सदस्यपदी सुद्धा केलेली होती. या गोष्टी आहेत राजकुमारी अमृत कौर यांच्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात अमृत कौर यांचा समावेश होता. त्या आरोग्य मंत्री होत्या. तर पहिल्या मंत्री आणि पहिल्या महिला मंत्री या आहेत राजकुमारी अमृत कौर. तर केंद्रीय मंत्री बनलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यामुळे राजकुमारी अमृत कौर यांचं महत्वाचं योगदान आहे या ठिकाणी. आणि आता महत्वाचे ब्राह्मणेतर चळवळीतले पुढारी आहेत लट्टे अण्णासाहेब बाबाजी, म्हणजेच अण्णासाहेब लठ्ठे. जे ब्राह्मणेतर चळवळीतले महत्वाचे नेते तुम्हाला मी भास्करराव जाधव सांगितले, केशवराव जेधे सांगितले, आता मी अण्णासाहेब लठ्ठे सांगतोय. कोल्हापूर संस्थानाचे दिवाण होते आणि मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री होते. तर ते छत्रपती शाहू महाराज यांनी वसतिगृह सुरू केली होती सगळी. तर त्या वसतिगृहाच्या चळवळीमुळे ते कोल्हापूरकडे आकर्षित झाले. आणि दक्षिण भारत जैन सभा यामध्ये त्यांनी महत्वाचा वाटा उचललेला. दक्षिण भारत जैन सभा. तसंच दिगंबर जैन बोर्डिंग आणि क्वीन व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्थापन करण्यात शाहू महाराजांना त्यांनी मदत केली. जैन समाजातल्या रूढी प्रथा परंपरा यांना विरोध करून महिला परिषद स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आणि सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ डिप्रेस क्लास ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. आणि सत्यशोधक परिषदा ठिकठिकाणी त्यांनी आयोजित केल्या कोल्हापूर सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी. आणि त्यांचं जे वृत्तपत्र आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, डेक्कन रयत हे त्यांचं वृत्तपत्र आहे. डेक्कन रयत. अण्णासाहेब लठ्ठेंचं वृत्तपत्र डेक्कन रयत ते इंग्रजीमधून चालवायचे.
ब्राह्मणेतर समाजाचं ते मुखपत्र होतं. तर अण्णासाहेब लठ्ठे हे एक नाव महत्वाचं आहे इथे. क्लिअर? कोल्हापूर सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. इथपर्यंत क्लिअर आहे का? नंतर एक महत्वाचं नाव तुम्हाला मी सांगतोय, दीनशॉ वच्चा. येस, दीनशॉ वच्चा. अजून एक महत्वाचं नाव तुम्हाला सांगतोय, दीनशॉ वच्चा. अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचा जन्म झालेला मध्यमवर्गीय पारशी कुटुंबामध्ये आणि ते वडिलांच्या व्यवसायात मदत वगैरे करू लागले होते. अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1901 साली काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी जे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचं 3 वर्ष कार्यवाह होते. तसंच वेगवेगळ्या संस्थांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी, इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संचालक. बघा, सेंट्रल बँकेचे संचालक, इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, त्याचबरोबर सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी, ही जी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स याच्या संस्थापकांपैकी एक होते दीनशॉ वाच्चा. तर हे सगळं त्यांचं महत्वाचं योगदान आहे, दीनशॉ वाच्चा यांचं. ओके. आणि आता महत्वाची गोष्ट काय, तर माय रिकलेक्शन्स ऑफ बॉम्बे, माय रिकलेक्शन्स ऑफ बॉम्बे हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे दीनशॉ वच्चा यांचं. आणि त्यांनी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे मुंबई प्रांतिक कायदे मंडळ, जशी विधानसभा असते तसं, त्याचबरोबर इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे संसद, या ठिकाणी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि ते सर वच्चा या नावाने प्रसिद्ध होते. फिरोजशाह मेहतांसोबत मुंबई महापालिकेच्या जडणघडणीमध्ये वाच्यांचा महत्वाचा वाटा होता. आणि वेल्बी कमिशन, जे मी तुम्हाला म्हटलं 1897 ला नेमण्यात आलं होतं, त्या वेल्बी कमिशन पुढे कोणी कोणी विचार मांडले, तर दादाबाई तर आहेतच आपले, फिरोजशाह मेहता आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, आणि त्यांच्यासोबत नाव येईल दीनशॉ वाच्चा यांचं. उद्या आपल्याला प्रश्न आला वेल्बी कमिशन पुढे साक्ष देणाऱ्या नेत्यांचा योग्य पर्याय निवडा, तर मेहता येतील, दीनशॉ वाच्चा येतील, गोपाळकृष्ण गोखले येतील. हे सगळे नेते यामध्ये आपल्याला ऍड, दादाबाई ते येणारच आहेत, दादाबाई महत्वाचे आहे. क्लिअर इथपर्यंत? दीनशॉ वच्चा एक नाव अतिशय महत्वाचं आहे. पुढे एक नाव घेतोय, लक्ष्मी सेहगल. क्रांतिकारी महिला तर होत्याच, पण आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन होत्या. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कलकत्त्याला काँग्रेसच्या अधिवेशनाला, त्या 1928 साली कलकत्त्याला काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. आणि इथे ही महत्वाची गोष्ट सांगतोय की त्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 महिला स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन म्हणजे परेड करून घेतली होती. सुभाषचंद्र बोस यांनी 1928च्या कलकत्ता अधिवेशनात महिला स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात परेड करून घेतली. त्याचा प्रभाव लक्ष्मी यांच्यावर पडला होता. त्यांनी सविनय कायदेभंगच्या चळवळीत सहभाग घेतला, पण शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याची कृती त्यांना मान्य नव्हती. लक्ष्मी, त्यांचं मूळ नाव काय, लक्ष्मी स्वामीनाथन, हे लक्षात ठेवा, लक्ष्मी स्वामीनाथन. पुढे त्यांचं लग्न झालं कॅप्टन सेहगल यांच्या बरोबर, त्यामुळे त्यांचं नाव तर लक्ष्मी सेहगल झालं. तर लक्ष्मी स्वामीनाथन त्यांचं मूळ नाव. पुढे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि सिंगापूर भेटीला तेव्हा आले होते, तेव्हा आझाद हिंद सेनेचं सरकार स्थापन झालं होतं. तर लक्ष्मी ज्या आहेत त्या समाविष्ट झाल्या आणि झाशीची राणी फलटणीचं नेतृत्व त्यांना दिलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या लक्ष्मी सेहगल. लक्ष्मी सेहगल या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या. पुढचं एक महत्वाचं नाव तुम्ही वेळोवेळी ऐकलं असेल, कमलादेवी चट्टोपाध्याय. त्यांचा जन्म झाला मंगलोर, कर्नाटकामध्ये.
त्या बेसिकली बालविधवा होत्या. सॉरी. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यासोबत त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांचं शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये झालं आणि असहकार चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी त्या भारतात आल्या. आणि कमलादेवी चट्टोपाध्याय हे तुम्हाला मी सांगितलं असेल, सविनय कायदेभंग मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. स्वतः उंबरगाव ठाणे जिल्ह्यात तत्कालीन होतं. त्या उंबरगावच्या मिठाचा कायदा मोडण्यात हा मीठ सत्याग्रहामध्ये कमलादेवींचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला आणि ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स ही स्त्रियांची संघटना त्यांच्याच प्रयत्नातून साकार झाली होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गांधीजींना गांधीजी सुरुवातीला राष्ट्रीय चळवळीत महिलांना सहभागी करून घेण्यास उत्सुक नव्हते. तर अशा वेळेला दोन महिलांनी त्यांना समजावलं होतं. एकांचं नाव येईल सरोजिनी नायडू आणि दुसरं नाव येईल या कमलादेवी. या दोघींच्या प्रयत्नांमुळे गांधीजींनी महिलांना राष्ट्रीय चळवळीत सहभाग घ्यायला सांगितलं होतं. त्यामुळे कमलादेवींचं योगदान हे महत्वाचं आहे. कळलं? आता अजून एक नाव व्ही एस श्रीनिवास शास्त्री. व्ही एस श्रीनिवास शास्त्री. तर काय यांचं योगदान आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. जन्म झाला कुंभकोणम, तमिळनाडू, आणि ते शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यांच्याच प्रेरणेने शास्त्रीजी राजकारणात आले आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या निधनानंतर ते भारत सेवक समाजाचे अध्यक्ष सुद्धा झाले. हे मी तुम्हाला मागे सांगितलं असेल. आणि त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं, त्याचं नाव होतं सर्वंट ऑफ इंडिया. सर्वंट ऑफ इंडिया साप्ताहिक श्रीनिवास शास्त्रींनी सुरू केलेलं आहे, ते गोपाळकृष्ण गोखलेंनी सुरू केलेलं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला त्यांचा विरोध होता, कारण ते वसाहतींच्या स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. ही महत्वाची गोष्ट आहे. ते पुरस्कर्ते होते, कोणाचे होते? वसाहतींच्या स्वराज्याचे. आणि म्हणून ते बाहेर पडले आणि नॅशनल लिबरल फेडरेशन उदारमतवादी संघ त्यांनी स्थापन केला. म्हणजे ही एक महत्वाची माहिती तुम्हाला मिळते की काँग्रेस मधून बाहेर पडून त्यांनी कुठली संस्था स्थापन केली? तर नॅशनल लिबरल फेडरेशन. आणि गोलमेज परिषदांना ते उपस्थित होते सरकारी प्रतिनिधी म्हणून. आणि जिनांच्या द्विराष्ट्र सिद्धांताला त्यांचा विरोध होता. मोहम्मद अली जिनांचा जो काही सिद्धांत होता त्याला त्यांनी विरोध केला होता. तर व्ही एस श्रीनिवास शास्त्री हे नाव महत्वाचं आहे. भारत सेवक समाजाचे अध्यक्ष गोखल्यांनंतर सर्वंट ऑफ इंडिया हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं आणि नॅशनल लिबरल फेडरेशन हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता. क्लिअर आहे का इथपर्यंत? येस, तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्यात. सगळ्यांना कळतंय? आता मागच्या वर्षीचा प्रश्न परत एकदा. महिलांच्या संघटना मी एक्सप्लेन केलेला आहे, पण हा प्रश्न राहून गेला होता. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा डॅश होत्या. विजयालक्ष्मी पंडित, सांगलीच्या राणीसाहेब, महाराणी चिमासाहेब गायकवाड, विजयाराजे शिंदे. काय येईल याचं उत्तर? ऍक्च्युली याचं 2 आणि 3 हे दोन्ही पर्याय सेम आहेत ऍक्च्युली. तर ही अखिल भारतीय महिला परिषद कुठे भरली होती? नाही, विजयलक्ष्मी पंडित नाहीये, कीर्ती. तर ही अखिल भारतीय महिला परिषद जी आहे ती 1927 मध्ये भरली, आपल्या महाराष्ट्रात भरलेली आहे. त्यामुळे याचं फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यात जे आहे आपलं, त्या ठिकाणी ही भरली होती परिषद. त्याच्या अध्यक्ष होत्या चिमणाबाई गायकवाड, या सांगलीच्या महाराणी होत्या. त्याशिवाय या दोन महिला कमलादेवी चट्टोपाध्याय आणि सरोजिनी नायडू या सुद्धा या अखिल भारतीय महिला परिषदेच्या संस्थापक होत्या. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, बरोबर. त्यामुळे हा प्रश्न राहून गेला होता. आपण बघितलेला आहे जसं की भारत महिला परिषद सरलादेवी चौधरी, सॉरी सॉरी भारत महिला परिषद रमाबाई रानडे, बरोबर. सामाजिक परिषदेच्या अंतर्गत काम करायच्या रमाबाई रानडे. भारत स्त्री महामंडळ सरलादेवी चौधरी, हे बरोबर आहे.
नॅशनल काउन्सिल ऑफ इंडिया ही इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ इंडियाची शाखा होती. मीराबाई टाटा वगैरे जी नावं तुम्हाला मी सांगितलेली आहेत. आणि अखिल भारतीय महिला परिषद पुण्यात भरलेली फर्ग्युसन महाविद्यालय ती 27 ला भरली. आणि हे 1904 1910 महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेली पहिली संघटना ही भारत स्त्री महामंडळ येते. कारण रमाबाई रानडेंची जी परिषद होती ती रानडेंच्या सामाजिक परिषदेच्या अंतर्गत काम करत होती. हे बघितलं होतं आपण, बरोबर आहे ना? आठवते का सगळ्यांना का नाही आठवते? तर फक्त ती महिला परिषद राहून गेलेली माझ्याकडून त्यावेळेला, तर ती आता फक्त कंटिन्युएशन तुम्हाला दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं नाव गोविंद बाबाजी जोशी यांच्यावर प्रश्न येऊन गेलाय, त्यामुळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ते एक आद्य हिंदू मिशनरी होते. तुम्हाला त्या मिशनरींच्या बद्दल ते वैद्याचं गजानन वैद्यांच्या बद्दल सांगितलेलं आहे, हिंदू मिशनरी सेवाभावी वृत्ती. तर गोविंद बाबाजी जोशी हे सुद्धा मिशनरी होते. त्यांचं शिक्षण झालेलं वसई आत्ताच्या पालघर जिल्ह्यात आहे, त्यावेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये होतं. आता त्यांचं काम काय होतं? तर बेसिकली बडोदा संस्थानाचे जे मल्हारराव गायकवाड होते त्यांच्या प्रचारासाठी, त्यांच्या कार्याच्या प्रचारासाठी गोविंद जोशी संपूर्ण हिंदुस्थानभर फिरलेले होते. आणि त्यांचं सर्वात मोठं कार्य काय, तर रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची त्यांनी स्वतः डागडुजी केली, रिनोव्हेशन केलं, स्वतः रायगडला भेट दिलेली आणि स्वखर्चाने इंजिनियर किल्ल्यावर धाडला आणि सगळी दुरुस्ती त्यांनी केली होती. म्हणून त्यांचं नाव महत्वाचं आहे. रायगडला जी काही दुरावस्था झाली होती तेव्हा त्यांनी 1886 ला भेट दिली, सगळी स्वतः त्यांनी हे केलं, काय म्हणतात, खर्च केला होता. आणि त्यांनी 2 पुस्तकं लिहिली, हिंदू लोकास विनंती आणि वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ, ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती. आणि वसई असोसिएशन 1862 आणि ठाणे असोसिएशन 1868 या 2 संस्था त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. हे झालं गोविंद बाबाजी जोशी, हे पण नाव महत्वाचं आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? एकदा सांगा प्लीज मला. येस. तर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर आज या ठिकाणी थांबूयात आपण. उद्या भेटूयात आपल्या पुढच्या समाज सुधारकांच्या ह्याच्यात. तर उद्यापासून काही संस्था मी सुरू करेन, प्रार्थना समाज वगैरे, त्यामध्ये ब्राह्मो समाज आपला अजून बाकी आहे, त्यामध्ये मी तुमच्याशी डिस्कस करेन. मग हिंदू समाजातील, मुस्लिम समाजातील, पारशी समाजातील अशा संस्था वगैरे आपण डिस्कस करू. शीख समाजातल्या काही आहेत, अशा पद्धतीने आपलं ते सेशन होईल. येस, कुणाला काही डाऊट असेल तर प्लीज मला विचारा, नाहीतर आपण सेशन एंड करूया. येस, कोणाला काही डाऊट आहेत? येस, नाही? येस, ते एंड करायचं. ठीक, चला एंड करतो मी. सगळ्यांना शुभरात्री.